नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 17 हप्ते हे जमा झालेले आहेत आणि आता शेतकरी हे 18व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा कधी जमा होणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गणेश उत्सवाच्या या शुभ मुहूर्तावरती एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। दरम्यान याच आनंदाच्या वातावरणात शेतकऱ्यांचा आनंद हा आणखी द्विगुणित करणारी बातमी समोर येत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याबाबत नवीन अपडेट समोर आले आहे। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना 2019 मध्ये सुरू झालेली केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून आतापर्यंत या योजनेची अंमलबजावणी ही काटेकोरपणे सुरू आहे। म्हणजे मित्रांनो आतापर्यंत जेवढे पण हप्ते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत ते रेग्युलरली आणि वेळेवरती जमा करण्यात आले आहेत। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांची विश्वासाची अशी योजना बनलेली आहे। मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जातो। तसेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना जगातील सगळ्यात मोठी डीबीटी योजना म्हणून सुद्धा जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो या योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अगदी वेळेवर जमा केले जातात आणि म्हणूनच मित्रांनो शेतकरी हे आता या योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल याची वाट पाहत आहेत। या योजनेअंतर्गत 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना 18 जून रोजी देण्यात आला होता। 18 जून 2024 रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता आणि आता या योजनेचा 18वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता शेतकरी हे या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। हा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे चला याविषयी आता जाणून घेऊया। तर मित्रांनो या योजनेचा 18वा हप्ता हा पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो या योजनेअंतर्गत जेवढे पण हप्ते हे जमा झालेले आहेत ते 4-4 महिन्याच्या अंतरानेच जमा झालेले आहेत आणि याचा मागचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता हा जून महिन्यामध्ये 18 जूनला जमा झालेला होता आणि त्यापासून जर आपण पकडले 4 महिने तर ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचा पुढील हप्त्यासाठी 4 महिने हे पूर्ण होत आहेत। त्यामुळे पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 18वा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो। कारण की मित्रांनो पुढील ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला दिवाळीचा सण हा सुरू होणार आहे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मित्रांनो दिवाळी आणि पाडवा सण असणार आहे आणि अशा परिस्थितीत जर दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेअंतर्गत 18वा हप्ता हा जमा झाला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो यावेळी दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा जमा होण्याची शक्यता आहे।